नमस्कार, मी दीपक चव्हाण. दैनिक युथ लीडर आणि सिंगिंग स्टार म्युझिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू झालेल्या महापालिका सुपरफास्ट बुलेटिन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रभाग 9 मधील एक विशेष बातमी. नक्कीच प्रभाग 9 मध्ये कार्यसम्राट युवक नेते अतुल माने यांच्या पुढाकाराने स्वर्गीय मदनभाऊ पाटील क्रीडांगण आणि बगीचाचं लोकार्पण नुकतंच संपन्न झालं. जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर, सांगली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ, ज्येष्ठ नेत्या आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील, माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम काल संपन्न झाला. या प्रभाग 9 मध्ये गेल्या अनेक वर्षात अतुल माने यांच्या प्रयत्नातून कोट्यावधींचा निधी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून खर्च झालाय. यातीलच हे काम, ज्या कामामुळं आज मंगळवार बाजार परिसर या परिसरामध्ये, महात्मा गांधी कॉलनी परिसरामध्ये हे गार्डन अत्यंत देखणं आणि मुलांसाठी प्रेरणादायी ठरलंय. कारण याच गार्डनमध्ये खेळणी सुद्धा आहेत, ज्येष्ठांना बस उठ करण्यासाठी व्यवस्था सुद्धा आहे, लॉन आहे आणि हे सगळं साकारलंय ते अतुल माने आणि बंडू सरगर यांच्या माध्यमातून. कालच या गार्डनचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि सर्वांनीच अतुल माने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. या कार्यक्रमास या परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक, महिला उपस्थित होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे पार्क आणि गार्डन झालंय त्या गार्डनचा संपूर्ण मेंटेनन्स आणि जबाबदारी याच क्लासिक पार्क परिसरातील महिलांनी घेतली आहे. या क्लासिक पार्क सोसायटीकडूनच आता या स्वर्गीय मदनभाऊ पाटील उद्यानाचा संपूर्णपणे खर्च, त्याचप्रमाणे मेंटेनन्स पाहिला जाणार आहे. त्यामुळे अतुल माने यांच्या प्रयत्नातून आणि बंडू सरगर यांच्या प्रयत्नातून साकारलेला हा उद्यानाचा प्रकल्प नक्कीच या भागातील जनतेसाठी लाभदायी ठरणार आहे, असा आशावाद आणि असा मनोदय या ठिकाणी गोपीचंद पडळकर, सुधीरदादा गाडगीळ आणि जयश्री वहिनी पाटील यांनी सुद्धा व्यक्त केला आहे. या परिसरामध्ये हे देखणं उद्यान झालंय. नक्कीच आपण या उद्यानाला भेट द्या. माहिती व्हावी, या प्रभागामध्ये आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कशा पद्धतीनं आम्ही या प्रभागामध्ये काम केलेलं आहे. शेठ, हा प्रभाग 28,000 लोकसंख्येचा मतदारांचा हा प्रभाग आहे. या प्रभागाचा विस्तार कमीत कमी 2 किलोमीटर असा लांबीला आणि कमीत कमी 2 किलोमीटर असा रुंदीला असा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये मागच्या वेळी भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि अपक्ष पॅनल या प्रभागामध्ये उभं राहिलं होतं. यामध्ये आमचा मागच्या वेळी अपक्ष आम्ही पॅनल उभा केलं होतं, त्यामध्ये आमचा थोडक्या मताने पराभव झाला. पण ज्या दिवशी आमचा शेठ पराभव झाला त्या दिवशीपासून त्यानंतर आम्ही 15 ते 20 दिवसामध्येच आम्ही चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली, सुधीरदादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून आज अखेर सुधीरदादांनी आम्हाला या प्रभाग क्रमांक 9 मध्ये जवळपास 59 कोटी इतका निधी या प्रभागासाठी आम्हाला सुधीरदादांनी दिलेला. शेठ, या प्रभागामध्ये 63 सोसायटी आहेत आणि जवळपास 24 ओपन स्पेस आहेत आणि एकही ओपन स्पेस 20 गुंठ्याच्या खाली नाही. आणि ज्यावेळी राजकारणाची या प्रभागातून सुरुवात करताना मी पहिला डोक्यात घेतलं की या प्रभागातील प्रत्येक ओपन स्पेस हा डेव्हलप झाला पाहिजे. ज्यावेळी रस्ते, गटार हे सर्वजण करतात, पण ज्यावेळी ओपन स्पेस डेव्हलप होईल त्यावेळी एरिया डेव्हलप होतो. एरिया डेव्हलप झाला, त्या ठिकाणचं दळणवळण, त्या ठिकाणची प्लॉटची किंमत, त्या ठिकाणचे रहिवासी क्षेत्र, या सगळ्याची किंमत वाढते. आणि आज आपल्या प्रभागातील आमचा प्रभाग म्हणजे संजय नगर, अभयनगर हा प्रभाग आमचा विश्राम भाग. 50% लोकसंख्या ही अति उच्चभ्रू आणि 50% लोकसंख्या ही एकदम लो क्लास. आमच्या इथं हे काम करत असताना ह्या दोन्हीची सांगड घालताना आम्हाला शेठ फार ऐकण्या अडचणीचं. आज ही वस्ती उच्चभ्रू आहे. या ठिकाणी सर्व अधिकारी लोक, सर्व मोठे मोठ्या कंपनीत अधिकारी असणारे लोक या ठिकाणी राहिले आहेत. पण आम्हाला सुधीरदादांनी दोन्ही क्षेत्रामध्ये काम करण्यात मध्ये हे मदनभाऊ पाटील उद्यान उभा करत असताना शेठ, ज्यावेळी मागच्या वेळी भूमिपूजन झालं त्यावेळी सुद्धा जयश्री वहिनी उपस्थित होत्या, सुधीरदादा उपस्थित होते. आम्ही त्यावेळी पण आम्ही सांगितलं होतं दादांना या ठिकाणी मदनभाऊंच्यावर प्रेम करणारे जास्त लोक या ठिकाणी राहतात. माझं सुद्धा प्रेम आहे मदनभाऊंच्यावर.
एक नेता म्हणून आज जर मी आज या स्टेजवर उभारून बोलतोय तुमच्या पुढे, ते मदन मोहननी मला राजकारणात घडवलं म्हणून मी आज त्या ठिकाणी बोलते. पण ज्यावेळी एखादी गोष्ट करत असताना सुधीरदादांच्या मनाचा मोठेपणा सुद्धा सांगणे त्याच वेळी तेवढंच गरजेचं आहे. सुधीरदादांना ज्यावेळी मी जाऊन सांगितलं की सुधीरदादा, आमच्या इथं क्लासिक पार्कची एक सोसायटी आहे, त्या ठिकाणी 20 गुंठ्याचा ओपन स्पेस आहे आणि त्याला मदन भाऊंचं नाव द्यायचं लोकांची मागणी आहे. एक सेकंद सुद्धा चेट लावला नाही. दादानी बसल्या ठिकाणी सांगितलं देऊन टाक. आणि त्या दिवशी दादानी पत्र दिलं आणि त्यावेळी वहिनी साहेब काँग्रेसमध्ये होते, आता तर भाजपमध्ये आहेत, त्यामुळे काय आता अडचण नाही. त्यावेळी दादानी त्यानंतर 85 लक्ष रुपये निधी इतका या उद्यानासाठी दिला. आज क्लासिक पार्कमध्ये काम करत असताना मदन बोंचन असेल, आम्ही आज ह्या प्रत्येक सोसायटीमधला ओपन स्पेस वेगवेगळ्या आमच्या युगपुरुषांच्या नावानं या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इको लायब्ररी असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रीडानगरी असेल, राष्ट्रमाता जिजाऊ क्रीडांगण असेल, आज आम्ही काम करा मदन भाऊ पाटील उद्यान असेल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज इंडोर स्टेडियम असेल, ह्या सगळ्या युगपुरुषांची नावं देऊन आपण या प्रभागाचा विकास करण्याचं काम आज आम्ही या ठिकाणी प्रभागात घेतलेलं आहे. आज 16 ओपन स्पेस आपण डेव्हलप केलेले आहेत. 16 ओपन स्पेस मध्ये 4 उद्यान आहेत, 5 क्रीडांगण आहेत, 1 इको लायब्ररी आहे, 1 इंडोर स्टेडियम आहे, 1 व्यायामशाळा आहे, एका ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी उभा केलेला आहे, एका ठिकाणी सुधीरदादांच्या गाडगिळांच्या नावावर आपण चिल्ड्रन पार्क उभा केला आहे. या भागामध्ये जे जे काही आमचा शेठ, हा भाग म्हणजे मराठवाडा विदर्भाचा जसा अनुशेष भरून काढला जातो, पश्चिम महाराष्ट्रात तसं आमच्या इथं राजमती भवन परिसर, गाव भाग, विश्राम भाग, हे सगळे सदन भाग, लाले प्लॉट, इकडं सगळ्या सुखसुविधा मिळत होत्या. पण आमच्या भागामध्ये संजय नगर, अभयनगरमध्ये म्हटलं कुठल्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. शेठ, ही गोष्ट तुम्हाला मी सांगतोय, खात्रीपूर्वक सांगतोय आणि विश्वासानं सांगतोय की माझ्याकडं ह्या आणि आत्ता येणाऱ्या कालावधीमध्ये ती गोष्ट सांगू, DPDC मधून सुधीरदादांनी ह्या प्रभागासाठी 7.5 कोटी रुपये म्हणजे नगरविकास आणि DPDC आणि आमदार फंड असं मिळून जवळजवळ 16 कामं अजूनही आपल्या भागातली ह्या कामांची उद्घाटनं व्हायची आहेत. म्हणजे यामध्ये नगरविकास आहे, गुंठेवारी आहे, आमदार फंड आहे, DPDC, या तिन्ही ह्याच्यातनं आपल्याला अजून 16 कामं अजून 7.5 कोटीचा निधी सुधीरदादांनी दिलेला आहे. तेव्हा जे काही करू शकलोय स्वाभिमानानं सांगणार मी, जे काही करू शकलोय ते 100 नाही 101% सुधीरदादा गाडगीळ हे एकमेव ह्या माणसामुळं मी आज ह्या लोकांच्या समोर आज आम्ही भारतीय जनता पार्टीची ताकद या भागामध्ये वाढवू शकलो. आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आज सुधीरदादांच्या समोर शेठ 2018ला प्रवेश केला, 2018 नंतर आज 2025 अखेर एकही गोष्ट सुधीरदादांनी एकदाही गेलोय आणि दादा मला हे पाहिजे, दादा आमच्या वार्डामध्ये हा निधी पाहिजे, दादा हे आम्ही सुचवलेलं आहे आम्हाला पाहिजे, एकही दिवस एकही वेळ या माणसानं आम्हाला रिकामा हातानं पाठवलेलं नाही. तेव्हा येणाऱ्या महापालिकेमध्ये थोडं आता मुद्द्यावर आलंच पाहिजे. येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्ही तुमच्याकडे आशीर्वाद मागायला नक्कीच येणार आहे आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद लाभेल यात तीळ मात्र शंका नाही. आज या प्रभागामध्ये एरिया वाईज आमचा जाहीरनामा येईल तुमच्याकडं. एरिया वाईज आम्ही काय काम केले हे डोळ्यासमोर तुम्हाला दिसतंय की जवळपास या वार्डातला 90% एरिया आम्ही कामानं आम्ही संपवलेला आहे. 10% राहिला असेल, तो 10% सुद्धा भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी, सुधीरदादा गाडगे असतील, जयश्री वहिनी पाटील असतील, गोपीचंद पडळकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून दिनकर ताते असतील, यांच्या माध्यमातून आपण 100% संपू. आणि नागरिकांच्या माहितीसाठी सांगतो, या बागेमध्ये 14 लाखाचं DPDC मधून डेकोरेटिव्ह लॅम्प उभा करायचं याचं काम मंजूर आहे. पण अजून त्याचं हे झालं नाही, वर्क ऑर्डर निघालेली नाही आहे, म्हणून आपण ते डेकोरेटिव्ह लॅम्प या भागामध्ये उभा करू शकलो नाही. एवढी आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून हा समोरचा जो रोड आहे हा सुद्धा आमदार फंडातून मंजूर आहे. याचं टेंडर झालेलं आहे. 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये हा समोरचा रस्ता सुद्धा हॉटमिक्स डांबरीकरण पद्धतीने होणार आहे. तेव्हा येणाऱ्या कालावधीमध्ये मंगळवार बाजार चौक ते आप्पासाहेब काटकर चौक ह्या रस्त्याचं डिवायडर, अहिल्यादेवी होळकर चौक ते मंगळवार बाजार चौक ह्या रस्त्याचं डिवायडर, अहिल्यादेवी होळकर चौक ते कारखाना ह्या रस्त्याचं डिवायडर, सुंदर पार्क
ते अहिल्यादेवी होळकर चौक ह्या रस्त्याचं डिवायडर आणि हा रस्ता पूर्ण 100 फुटी, हा रस्ता आपल्याला 100% करून देणार. ज्या पद्धतीने आपण मंगळवार बाजार चौक ते चैत्रवन नाला हा रस्ता पूर्ण रत्ना हॉटेल समोरचा रस्ता आपण पूर्ण रुंदीनं पूर्ण क्षमतेनं आपण करून घेतला, त्या पद्धतीने आपण पूर्ण करून देऊ. जास्त वेळ घेत नाही. नागपूर अधिवेशनाला शेटना आणि दादांना जायचं आहे, पण आमच्या प्रभागामध्ये काय केलं आणि कशा पद्धतीने केलं हे सांगणं सुद्धा आमचं थोडं कर्तव्य आहे, म्हणून मी तुमचा थोडा जास्त वेळ घेतला. आपण या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान देऊन शेठ, दादा, वहिनी, तात्या, जगदाळे सर आणि एक गोष्ट जगदाळे सरांचं सुद्धा आम्हाला या प्रभागामध्ये फार मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा लाभेल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी फारुखभाई जमादार असतील आमचे मित्र, आपण या ठिकाणी सर्वजण आलात. आपला सर्व तर आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि मगाशी मुजीरबाईंनी सांगितल्याप्रमाणे ह्या भागातील इथून पुढे दादा ह्या गार्डनची जबाबदारी या इथल्या महिला घेणार आहेत आणि याचा मेंटेनन्स या कॉलनी बघणार आहे. यासाठी जी सिक्युरिटी गार्ड असेल किंवा याचा जे मेंटेनन्स असेल तर सर्व त्या कॉलनीची महिलांनी याची जबाबदारी घेतलेली आहे. आणि मी या माझ्या माता भगिनींचं प्रथमतः या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण ही इतकी मोठी जबाबदारी घेऊन आणि भविष्यामध्ये आपण ही गार्डन आपल्या कुटुंबासारखं जपावं, इतके पैसे आपण खर्च करून आपण इथे या ठिकाणी आणलेलं आहे. या भविष्यामध्ये आपल्याला काय पाहिजे ते आपण अत्यंत दिमागदारपणे पार पडतोय. या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित सांगली विधानसभा मतदार, खरं तर आजचा कार्यक्रम हा मला अत्यंत महत्त्वाचा यासाठी वाटतोय की राजकारणात आल्याच्या नंतर मला काय देणार. मी तुमचा बॅनर लावला वाढदिवसाचा, मी तुमचा कार्यक्रम केला आणि दिलं नाही दिलं का लगेच विसरून जायचं. परंतु मदन भाऊंच्या नेतृत्वात या सांगली जिल्ह्यामध्ये, सांगली शहरामध्ये अनेक वर्ष राजकारण केलं गेलं. अनेक कार्यकर्ते मदन भाऊंच्या नेतृत्वात तयार झाले. माझा आणि त्यांचा जरी संबंध आला नसला तरी अनेक सहकारी मित्र जे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत ते सातत्यानं बोलतात की मदन भाऊ जिंदादिल होते, मदन भाऊ कार्यकर्त्यांना खूप मदत करायचे, कार्यकर्त्यांना उभा करायचे, कार्यकर्त्यांना खूप सपोर्ट करायचे. आज दुर्दैवानं मदन भाऊ आपल्यात जरी नसले तरी त्यांची स्मृती टिकावी, तरुण मुलांना माहीत व्हावं, नवीन पिढीला त्यांच्याविषयी कळावं आणि म्हणून आज त्यांच्या नावानं सांगली शहरामध्ये एक चांगलं उद्यान उभा राहतं आहे. हे खरं तर अत्यंत आनंदाची बाब आहे. स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांचं नाव या उद्यानाला दिलं त्याबद्दल मी मनस्वी अभिनंदन त्या लोकांना ज्यांना ज्यांना संकल्पना सुचली. जांभळीकर तर खूप मदनभाऊचे प्रेमी आहेत आणि आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा ते मदनभाऊच्या विषयी बोलत राहतात, मदनभाऊच्या विषयी सांगत राहतात आणि असे कार्यकर्ते पाहिजेत. खरं तर हे कुठला पार्टी कुठला विचार, चला वेगवेगळे विचार असू शकतात, परंतु नेत्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांची भूमिका काय असली पाहिजे हे आजचं उद्यानाचं नाव आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते हे नक्की कौतुकास्पद आहे. आणि असेच कार्यकर्ते पार्टीला अपेक्षित आहेत. जिथं तुम्ही राहाल तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे, नेत्याची तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे. भले तुमचं आज ना उद्या पटलं नसेल, पार्टी बदलली असेल, परंतु त्या नेत्याच्या विषयी खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी करणारे जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी या कार्यकर्त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असं मला वाटतंय. त्यामुळं मी आता उरकत घेतो. मलाही आमच्या पडळकरवाडीमध्ये कार्यक्रम असल्यामुळं मला जायचं आहे. या कार्यक्रमाला मला बोलावलं त्याबद्दल मी सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांचं, जांभळीकर साहेबांचा फोन आला, अतुल मानेंचा फोन आला, सुधीरदादांचा आदेश आला की 6 तारखेला यायलाच पाहिजे, कारण आज आम्ही जायचा विचार करत होतो नागपूरला. मग म्हटलं आजचा कार्यक्रम करून आपण जाऊ, कारण सुधीर दादांचं आपण डावलू शकत नाही.